राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसलाय। त्यांनी जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याची इच्छा बोलून दाखवली होती। या गोष्टीला आठवडा उलटत नाही तोच मोठी राजकीय घडामोड घडली आहे। खडसेंचं होमपिच असणाऱ्या रावेरमधले सुमारे 150 ते 200 कार्यकर्ते शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांच्या गटात गेले आहेत। हा खडसेंना मोठा धक्का मानला जातोय। पक्षांतर करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये बाजार समितीचे सभापती, संचालक, आजी माजी सरपंच, विकास सोसायटीचे चेअरमन, सदस्य असा पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत अजित पवारांच्या निवासस्थानी झाला। मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी माझ्यासहित आमचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्या नेतृत्वात आज आम्ही सगळ्यांनी प्रवेश केला। ते आदरणीय रमेशदादा पाटील यांच्यासोबत तालुकाभरातील सरपंच, माजी सरपंच, विकास सोसायटी संचालक, विकास सोसायटी चेअरमन अशा प्रकारे जवळपास 128 लोकांनी आज अजितदादाच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी हा प्रवेश समारंभ मोठ्या थाटात जवळपास दादांनी 2 तास आमच्यासाठी वाट बघून आमच्यासाठी थांबले। आज एक मोठा सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी एक मोठा त्यांनी आज वेळात वेळ आमच्यासाठी काढला। आता हा प्रवेश सोहळा सुरुवात झालेली आहे। यापेक्षा मोठे मोठे प्रवेश या उद्याच्या काळात आपल्याला दिसतील। खडसेंनी रावेर लोकसभा लढवण्याची पूर्ण तयारी केलेली आहे। असं असतानाच त्यांना मोठ्या संख्येने कार्यकर्ते सोडून गेलेत। आगामी काळात अजून काही कार्यकर्ते त्यांची साथ सोडणार असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे खडसेंची कोंडी होणार हे मात्र नक्की आहे। या राजकीय घडामोडीबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जळगावहून प्रशांत बधाने, लोकमत।